आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत असा टेस्टी आणि नैसर्गिक आमपापड किंवा आंबापोळी। ती पण वर्षभर टिकू शकते अशी बरं का। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल। ना कोणताही रंग वापरायचा आहे, फक्त पिकलेले आंबे आणि भन्नाट अशी चव। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आंबापोळी इतकी सॉफ्ट आणि चविष्ट होते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फिदा होतील बरं का। चला तर मग पाहूया उन्हाळ्याची खास रेसिपी घरगुती आंबापोळी। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। आजची रेसिपी अगदी छान आहे, झटपट होणारी आहे आणि तेवढीच चविष्ट पण आहे बरं का। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 7 ते 8 आंबे घेतलेले आहेत। हे गावाकडचे पिकलेले आंबे आहेत। तर त्या आंब्यांना धुवून सुरुवातीला मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे। पाण्यामध्ये सुरुवातीला आंबे तुम्ही ठेवा, त्याच्यानंतर आपल्याला सर्व ह्याचा गर काढून घ्यायचा आहे। सर्व आंब्याचा मी सुरीने इथे गर काढून घेतलेला आहे। आता इथे हे चोखी आंबे होते, त्याच्यामुळे काही सुरीने पण मी काढून घेतलेले आहेत किंवा फक्त साला सोलून जी आपली आतला गाभा राहतो तो मी सुरीने असा काढून घेतलेला आहे। असा सर्वच मी गर इथे काढून घेतलेला आहे। तर इथे तुम्हाला पाहू शकता सर्व मी गर आंब्याचा काढून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात हा सर्व गर आपण घालून घेणार आहोत। तर इथे तुमचा आंबा जसा गोड असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये साखर टाकायची। तर मी इथे पाऊण वाटी साखर, वेलची टाकलेली आहे। वेलची ह्याच्यामध्येच टाकलेली आहे, वेलची नक्की टाका। वेलचीने छानसं ह्या आंबापोळीला चव मस्त येते बरं का। तर बघू शकता छान अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि एक भांडं ठेवायचे गॅस पेटवून आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून मंद गॅसवर आपल्याला इथे 5 ते 10 मिनटं ह्याला हलवून घ्यायचे, म्हणजे थोडंसं ह्याला घट्टसरपणा येईपर्यंत। जास्त वेळ नाही, 5 ते 10 मिनटं भरपूर होतो। आता इथे थोडीशी आंबटपणा होता म्हणून मी साखर अजून थोडीशी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर तुमचे आंबे जसे असतील त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण ठेवू शकता। तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। आता एकीकडे आपण तोपर्यंत ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। पातळसरशी अशी ताटं घ्या पसरटी, ज्याच्या करून आपल्याला आंबापोळी छान अशी पातळ पसरवता येईल अशी ताटं घ्या। तर बघू शकता इथे आपलं मिश्रण तयार आहे। गरम गरमच मिश्रण तुम्ही ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचे, थंड वगैरे काही करायचं नाही। लगेच मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घ्यायचे आणि तुम्हाला मी पुढे दाखवते। ताट आपण फक्त हलवायचे, बाकी काही नाही करायचं। असं गोल गोल फिरवून ह्या आंबापोळीचा आकार द्यायचा ह्याला। पातळ तुम्ही जेवढं अंतरताल तेवढी आंबापोळी छान सुकते सुद्धा आणि मस्त आपल्याला इथे निघते सुद्धा आणि टिकते पण छान। तर आता थोडंसं माझं बॅटर शिल्लक होतं, ते तिसऱ्या ताटामध्ये मी तेल लावून ते सुद्धा असं गोल गोल फिरवून थापून घेतलेलं आहे। बघू शकता आता इथे 3 ताटं माझी रेडी झालेली आहेत। तर पुढे काय करायचे, 2 दिवस जिथे ऊन येतं तिथे तुम्ही ह्या ताटांना ठेवून द्यायचे। तर बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर दिसतोय, अगदी नॅचरल कलर आहे, नैसर्गिक आंब्याचाच कलर आहे बरं का हा। ह्याच्यात कोणताही कलर आपण वापरलेला नाही आहे। दिसते बघा किती छान आणि आता 2 दिवसाने ती सुकले पण छान। तर तुम्ही छान सुकवली ना की ती टिकते चांगली, एकदम वर्षभरासाठी म्हणेल तरी टिकते। आणि पुढे तुम्हाला दाखवणार आहे, ही निघते ही पटकन बरं का। तर तुम्हाला मी दाखवते, अगदी अलगद हिला काढता येते। तुम्ही हिला अशीही ठेवू शकता, तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हिला कापू शकता। एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे, तुम्हाला दाखवते मागून आणि पुढून एकदम पातळ आणि ट्रान्सपरंट आंबापोळी इथे आपली रेडी झालेली आहे आणि निघते पण छान अशी पटकन। बघा एकदम जवळून दाखवते तुम्हाला, आहे का नाही साधी आणि सोपी रेसिपी आणि खायला पण खूपच छान। लहान मुलं तर आवडीने खातील अशी ही आंबापोळी तयार होते। तर आता इथे मी तिन्ही ताटामधल्या आंबापोळी काढून घेतलेल्या आहेत
दाखवते तुम्हाला आणि नंतर पुढे आपण ह्यांना कट करणार आहोत. तर तुम्ही ह्यांना चौकोनी आकारी कट करा किंवा वेगळ्या शेपमध्ये कट करा किंवा तुम्ही अशाच ठेवल्या तरी चालतील. तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये भरून आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर आता इथे मी कापून घेतलेले आहेत आणि ह्याचे मी राऊंड करून घेणार आहे. तर बघू शकता आता मी इथे एक एक राऊंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे बरं का. बघा किती छान दिसते ना, बघूनच असं वाटते ना खावीशी, अगदी तोंडाला पाणी सुटते ना, वाटते तुम्हाला. बघा आणि एकदम सोपी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. घरच्या घरी आपली आंबापोळी अगदी छान, मुलं तर खरंच खुश होतील अशी ही आंबापोळी तयार झालेली आहे. तर करताल ना मग तुम्ही पण, अगदी मस्त होते, सॉफ्ट होते, चविष्ट तर खूप होते आणि मेन म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही आजची रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदाच पाहिला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.